अंबादेवीला नवस बोलले होते तुमची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून. लवकर बरे व्हा. बसा ना. कसं असतं ना, तुमचा मोठा भाऊ आमचे हे आयुष्यभर सावली बनून तुमच्या पाठीमागे राहिले, सतत तुमच्या बरोबरच होते. मी काही त्यांच्याशी लग्न केलं नसतं जर तुम्ही मला वचन दिलं नसतं तर. तुम्ही मला वचन दिलं ना की तुझ्या सगळ्या इच्छा, आशा, आकांक्षा मी पूर्ण करीन. आणि बघा, आज सगळ्यात मी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही, पण आता मात्र मी हक्कानं तुमच्याकडे काहीतरी मागणार आहे आणि तुम्हाला ते द्यावंच लागेल. तुम्हाला दिलेलं वचन मी कधीच विसरणार नाही. तुमचं कुटुंब महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित कुटुंब आहे असं तुम्ही म्हणता. तर चित्रे परिवार राज्यातील राजकीय जडणघडण ठरवणारं आणि घडवणारं कुटुंब आहे. संपूर्ण जग या संबंधाकडे डोळे लावून आहेत. आणि जर यात काही ताटातूट झाली, दोन्ही कुटुंबांची अवहेलना होईल. तुम्ही आमच्या ज्येष्ठ बंधूंशी यासाठी विवाह करत नाही आहात कारण ते सक्रिय राजकारणात नाही आहेत. कदाचित तो मान मला मिळाला असं तुम्हाला वाटत असेल, पण एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की पडद्यासमोर काहीही चित्र असलं तरी पडद्यामागे ते सदैव माझे राम आहेत आणि मी त्यांचा भरत. ऐकून बरं वाटलं की तुमच्या मनात तुमच्या भावाविषयी एवढा आदर. पण एक गोष्ट तरीही तुमच्या लक्षात येत नाही, काहीही झालं तरी माझं संपूर्ण अस्तित्व तुमच्यावरच अवलंबून असणार. यशवंत चित्रे तुमच्या प्रत्येक सुखाची काळजी घेईल. आणि राहिला प्रश्न तुमच्या अस्तित्वाचा, तुमचं अस्तित्व माझ्यावर कधीही निर्भर राहणार नाही याची संपूर्ण काळजी मी घेईन. आणि हा माझा शब्द आहे. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.